बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुझी हजारों साल ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आदिती, हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार, किड्स पण आदिती आदिराजमध्ये स्वागत आहे. तर आदितीचा आहे वाढदिवस आणि वाढदिवस असल्यामुळे तिचे सर्व छोटे मोठे मित्र मैत्रिणी वाढदिवसासाठी आलेले आहेत. तर वाढदिवस म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्माचा दिवस किंवा त्या दिवसाची वार्षिक जयंती असे मराठीत म्हटले तर चालेल. ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला तो दिवस म्हणजेच वाढदिवस. जन्मानंतर दरवर्षी त्याच दिवशी साजरा केला जाणारा दिवस जो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा दर्शवितो. तर आधुनिक काळामध्ये वाढदिवस साजरी करण्याची पद्धत म्हणजे केक कापणे, पार्टी करणे, मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना बोलवणे, भेटवस्तू देणे घेणे अशा अनेक परंपरांचा समावेश या संस्कृतीमध्ये झालेला दिसून येतो. वाढदिवसाचे महत्त्व पाहिले गेले तर वाढदिवस म्हणजे नवीन अनुभव आणि आशा घेऊन येतो. मागच्या वर्षातील ईश्वराच्या कृपेसाठी कृतज्ञ व्यक्त करण्याची संधी असते. प्रियजनांसोबत एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा दिवस. तर वाढदिवस असलेल्या व्यक्तीचे किंवा मुलाचे औक्षण करून डोक्यावर अक्षदा टाकतात. खाण्यासाठी गोड पदार्थ दिला जातो, म्हणजे औक्षण करून ओवाळले जाते. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील व्यक्ती त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात. तर वाढदिवस म्हणजे काय, साधे सोपे मराठीत सांगायचे झाले तर अशा प्रकारे वाढदिवसाचा अर्थ आहे.
तर बड्डे पार्टीला नमकीन चिवडा, कपकेक्स, चॉकलेट्स पॅकेटमध्ये पॅक करून मुलांना वाटले. तर अशा प्रकारे खूप साध्या सोप्या अशा पद्धतीने घरच्या घरी अदितीचा वाढदिवस साजरा केला आणि सर्वांनी उपस्थित राहून तिला आशीर्वाद दिला. तर साधा सिंपल असा बड्डे पार्टीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. किड्स फन आदिती आदिराज. धन्यवाद.